भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच, भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट, त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा, त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भाऊबीज आजपासून गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 23 ऑक्टोबर आजचा वार गुरुवार रोजी आज भाऊबीज असल्या कारणाने सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना मागच्या वर्षी 2024 मध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपयांची भाऊबीज सोडलेली होती। त्याचप्रमाणे यावर्षी म्हणजे लाडक्या बहिणींना आज 23 ऑक्टोबर आजचा वार गुरुवार आज गुरुवार रोजी भाऊबीज आलेले आहे। त्या अनुषंगाने आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणी 3000 रुपयाप्रमाणे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने आज सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीज चोवाळणी सुद्धा वाटप होत आहे। जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा भाऊबीज चोवाळणी एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा हस्तांतर होत आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कारण आज शेवटचा दिवस आहे। त्या अनुषंगाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 3000 रुपये आणि या ठिकाणी भाऊबीज चोवाळणी 3000 रुपये म्हणजे आज काही बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 6000 रुपये सुद्धा वाटप होत आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं होतं, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीज चोवाळणी वाटप करत आहोत। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना आज गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणीचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात केलेली आहे। ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आज गुरुवार 23 ऑक्टोबर सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत या 18 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना हे भाऊबीज चोवाळणी आज 2 टप्प्यांमध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा पहिल्या 18 जिल्ह्यांपैकी असेल म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये असेल त्यांना आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे येतील। ज्यांचा जिल्हा दुसऱ्या 18 जिल्ह्यामधील असेल म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल त्यांना दुपारनंतर पैसे वाटप होणार आहेत। एकत्रितपणे पहिला टप्पा दुसरा टप्पा कोणकोणत्या जिल्ह्यांचा तयार करण्यात आलेला आहे त्याचीच माहिती आपण या ठिकाणी बघून घेत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करत नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणी 3000 रुपयाप्रमाणे वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाऊबीज चोवाळणीविषयी काय म्हटलेलं आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही केली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आज 23 ऑक्टोबर आजचा वार गुरुवार आज गुरुवारी भाऊबीजचा सण आलेला आहे। काल पाडवा होता। लाडक्या बहिणींना काल पाडव्यामुळे सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, परंतु लाडक्या बहिणींना आज भाऊबीज आहे। त्या अनुषंगाने सर्व बँका सकाळपासूनच या ठिकाणी सुरू सुद्धा झालेल्या आहेत। त्याप्रमाणे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना आज 23 ऑक्टोबर शेवटचा दिवस ठरणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख पात्रतेमध्ये प्रमुख नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज 23 ऑक्टोबर गुरुवार भाऊबीजच्या निमित्तानं शेवटच्या दिवशी पैसे वाटप होतील। बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज चोवाळणी वाटप सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणी सुद्धा भाऊबीज चोवाळणी कधी येईल, भाऊबीजचे पैसे कधी जमा होतील अशा पद्धतीने विचारपूस करत होत्या। तर लाडक्या बहिणींना
आज या ठिकाणी भाऊबीजच्या दिवशी तुमची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला होता की तुम्ही यंदाच्या वर्षी लाडक्या बहिणींना भाऊबीज ओवाळणी देणार आहात का? तर त्यावर ते एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज ओवाळणी आज या ठिकाणी 23 ऑक्टोबर गुरुवारपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार 23 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर म्हणजे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये सर्वच लाडक्या बहिणींना ओवाळणीचे पैसे वाटप होतील. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी शनिवार नंतर रविवार येत आहे, त्या अनुषंगाने गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये पैसे येतील, रविवारी पैसे येणार नाहीत, त्यानंतर वितरण थांबणार आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आपल्याला कधी ना कधी जमाच करायचा आहे. त्या अगोदर या ठिकाणी लाडक्या बहिणींना जर हा हप्ता भाऊबीजच्या दिनानिमित्त वाटप केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना भाऊबीजची ओवाळणी सुद्धा मिळून जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ॲडव्हान्स मध्ये वाटप होत आहे आणि तुम्हाला या ठिकाणी भाऊबीजची ओवाळणी 3000 रुपये सुद्धा मिळत आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारने आम्हाला सांगितलं होतं की दिवाळीनिमित्त बोनस वाटप करू, तर या बोनसचं काय झालेलं आहे? तर बघा लाडक्या बहिणींना या बोनसच्या विषयी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनस आणि ओवाळणीचे पैसे किती मिळत आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हणतायत? आपण भाऊबीजच्या 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. तर बघा लाडकी बहिणींना आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीचा बोनस, भाऊबीजची ओवाळणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. खऱ्या अर्थाने राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे भाऊबीजच्या ओवाळणीची प्रतीक्षा संपत आहे. पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मागच्या काही दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. आता तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचे भाऊबीजची ओवाळणी दिवाळीच्या बोनसच्या प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. कारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. हे डीबीटीचं बटन दाबण्यापूर्वी अजितदादांनी सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली होती की तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे. आता तुमच्या खात्यामध्ये भाऊबीजच्या निमित्तानं ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याचा हप्ता आणि या ठिकाणी ओवाळणी वाटप करत आहोत. थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काय आदेश दिलेला आहे लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आताच अजितदादाने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी भाऊबीज गोड सुद्धा होतच आहे. कारण या भाऊबीजच्या निमित्तानं पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींची यंदाची भाऊबीज 100 आणि 101% गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची या ठिकाणी दिवाळी बोनसची प्रतीक्षा संपवण्यात आलेली आहे. भाऊबीजची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि आता लगेच ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत, दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहे. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की बँकांचा टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6, तर बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये बँकेचा आणि या ठिकाणी हप्त्यांचा काहीही संबंध नाही. कारण हे जे हप्ते तुमच्या खात्यामध्ये वाटप केले जात असतात तर हे हप्ते डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात. म्हणजे एकदा एक डीबीटीचं बटन दाबलं की हे रात्री आणि दिवसा कधी पण पैसे वाटप होत असतात. त्यामुळे बँकांना सुट्टी असो, बँका बंद असो, तर याचा काहीही अडचण नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज भाऊबीज आहे, त्या पार्श्वभूमीवरती सर्व लाडक्या बहिणींना लाडक्या राज्य सरकारच्या लाडक्या भावांकडून या ठिकाणी भेट मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकार प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना गिफ्ट वाटप करत आहेत, प्रत्येक सणाला ओवाळणीचे पैसे वाटप करत आहेत. त्याचप्रमाणे आता भाऊबीज हा सर्वात
सर्वात मोठा सण असतो. बघा लाडक्या बहिणींनो, रक्षाबंधनच्या निमित्तानं तुम्हाला 1500 रुपयांची वळणे वाटप केलेले होते. आता या ठिकाणी भाऊबीजचा सण सर्वात मोठा सण असतो. त्या दृष्टिकोनातून अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांच्या माध्यमातून सरासरी 1,000 रुपयांची वळणे वाटप केले जात आहे. म्हणजेच एकत्रितपणे ओवाळणीचे पैसे या 3 भावांकडून प्रत्येक लाडक्या बहिणीला 1000 म्हणजेच टोटल मिळून प्रत्येक लाडक्या बहिणीला 3000 रुपये या 3 भावांकडून वाटप करायला सुरुवात केलेली आहे. बघा, हे भाऊ जरी तुमचे सख्खे नसले तरी पण तुमची काळजी करत आहेत. या ठिकाणी तुम्हाला ओवाळणीचे पैसे वाटप करत आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना आपले सख्खे भाऊ सुद्धा एवढी ओवाळणी टाकत नाहीत, साडी घेत नाहीत, परंतु हे लांब लांबचे भाऊ आहेत तरी पण आपल्याला एवढे पैसे का देत आहेत हा प्रश्न तुमच्या मनामध्ये सुद्धा पडलेला असेल. तर बघा, लाडक्या बहिणींना या भावांचा फायदा याच्यामध्येच आहे. त्यामुळे हे भाऊ तुम्हाला जास्तीत जास्त पैसे देत आहेत. परंतु लाडक्या बहिणींना आपल्याला या राजकारणाचं काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त आपला हप्ता कसा मिळत आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना भाऊबीजची ओवाळणी, ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे, बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची दिवाळी भाऊबीज गोड होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल. भाऊबीजचे पैसे, बोनसचे पैसे आणि ओवाळीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा SMS सुद्धा येऊन जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आणि दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी दिवाळी बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, 2 हप्त्यांचे पैसे आणि भाऊबीजची ओवाळणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे. तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ओवाळणीची प्रतीक्षा, ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगत आहे. लगेच बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणकोणत्या लाडक्या बहिणींना भाऊबीजची ओवाळणी वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी आपण वाचून दाखवत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. 5 प्रकारच्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. या लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून अधिकाऱ्यांना पैसे चारून आपले अर्ज पात्र करून घेतलेले होते. त्यासोबतच काही लाडक्या बहिणी अशा पण होत्या की त्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी होते, मोठमोठे बंगले होते, मोठमोठा पैसा त्यांच्याकडे होता, तरी पण त्यांनी 1500 रुपयांचे लालच करून अर्ज केलेले होते. तर अशा श्रीमंत लाडक्या बहिणींना योजनेमधून अपात्र करण्यात येत आहे. त्या लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणीचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, हप्त्यांचे पैसे भेटणार नाहीत. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये बसत असतील, अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत. कारण लाडक्या बहिणींना सर्व सरकारी योजनांचे पैसे दिवाळीच्या अगोदर वाटप झालेले आहेत. फक्त लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, दिवाळीचा बोनस या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजची ओवाळणी दिवाळीच्या अगोदर वाटप झालेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने निर्णय घेतलेला होता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाळीची ओवाळणी वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. भाऊबीजची ओवाळणी एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाप्रमाणे वाटप सुद्धा होतच आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने आता कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. प्रत्यक्षामध्ये पैसे जमा झालेल्या सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बटन दाबून या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बघा, लाडक्या बहिणींना आता एकंदरीत आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचे ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे.
भाऊबीजच्या वाणीची प्रतीक्षा संपत आहे, गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडके बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची गॅस कनेक्शनच्या पैशांची या ठिकाणी प्रतीक्षा सुद्धा सामणार आहे. बघा लाडके बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती आणि याच बैठकीमधून निर्णय घेण्यात आला आणि लगेच डीबीटीचं बटन दाबून काटागड बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. यापुढे लाडके बहिणींना काळजी करायची गरज भासणार नाही, कारण लाडके बहिणींना सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे यापुढे सर्वच लाडके बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहे. आता बघा लाडके बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का, तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सांगत आहे. त्यामुळे लाडके बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची गॅस कनेक्शनच्या पैशांची आणि बोनसच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा सामणार आहे. बघा लाडके बहिणींना सरकार म्हणत होतं की आम्ही सर्व लाडके बहिणींना भाऊबीजची ओवाळणी देऊन टाकू, परंतु ही ओवाळणी लगेच बहिणींच्या खात्यामध्ये येत नव्हती. त्यामुळे लाडके बहिणी चिंतेमध्ये सुद्धा पडत होत्या. परंतु लाडके बहिणींना कालच एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. कारण लाडके बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द 100% खरा असतो. एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळत असतात. त्यामुळे लाडके बहिणींना ज्या लाडके बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी भाऊबीजच्या निमित्तानं ओवाळणीचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. तर एकत्रित आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप होत आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडके बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा, दिवाळीच्या बोनसची प्रतीक्षा आणि या ठिकाणी भाऊबीजच्या बोनसची प्रतीक्षा, भाऊबीजच्या ओवाळणीची प्रतीक्षा संपून सुद्धा जातच आहे. बघा लाडके बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण प्रत्यक्षामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होत आहे. कारण लाडक्या बहिणींना हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नका. बघा लाडक्या बहिणींना याच्या अगोदर सरकारी योजनांचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले जायचे, म्हणजेच अकाउंट नंबर असेल, IFSC कोड असेल, याच्याद्वारे अगोदर पैसे वाटप केले जात होते. परंतु आता सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रोसेस लॉन्च करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे वाटप होत असतात. त्यामुळे या पैशांचं वितरण सरासरी काही वेळा 8 दिवस चालत असतं, काही वेळेस 15 दिवस चालत असतं, तर काही वेळेस महिनाभर सुद्धा हे वितरण अशाच पद्धतीने चालू राहतं. म्हणजेच पीक विम्याचे पैसे ज्याप्रमाणे महिनाभर सुरू आहेत त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा अशाच पद्धतीने वाटप होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज सकाळपासून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज आलेला आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज आलेला नाही, एकंदरीत किती पैसे वाटप होत आहे, म्हणजेच दिवाळीचा बोनस आहे, गॅस कनेक्शनचे पैसे आहे, 2 हप्त्यांचे पैसे, भाऊबीजची ओवाळणी आहे, त्यामुळे एकंदरीत किती पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकता. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण यादी वाचून दाखवत आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, उद्या या ठिकाणी शुक्रवार आहे तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये, परवा दिवशी शनिवार आहे, शनिवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे. तर याची संपूर्ण सविस्तर यादी म्हणजेच या 3 दिवसांची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुम्हाला समजणार नाही की तुमच्या खात्यामध्ये भाऊबीजची ओवाळणी आज, उद्या किंवा परवा कधी मिळणार आहे हे तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे हे समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाडकी बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल, भाऊबीजच्या ओवाळणीची प्रतीक्षा संपून जाईल, गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे. तर आता एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडकी बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहिणींनो तुमच्या हिताची माहिती, तुमच्या कामाची माहिती, लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची माहिती तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहणार आहे. बघा
बघा लाडकी बहिणीनं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशा पद्धतीने पेपरला बातम्या फिरत होत्या. सरकारच्या माध्यमातून सुद्धा वारंवार बातम्या देण्यात येत होत्या. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, न्यूज चॅनल असेल, TV असेल, वर्तमानपत्रे, पेपरला सुद्धा बातम्या फिरत होत्या की लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी गोड होणार, लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्त बोनस मिळणार, लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या निमित्तानं 3000 रुपयांची ओवाळणी मिळणार. परंतु लाडक्या बहिणीनं आता दिवाळी संपत आलेली आहे. म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी दिवाळी होती. बघा 20 ऑक्टोबरला पैसे आले नाहीत, 21 ऑक्टोबरला पैसे आले नाहीत, 22 ऑक्टोबरला सुद्धा पैसे आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणीनं आज शेवटचा दिवस आहे, आज भाऊबीजेचा दिवस आहे. तर हा भाऊबीजेचा दिवस असल्यामुळे शेवटच्या दिवशी या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. कारण लाडक्या बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या सुरुवातीला वाटप केला जात नसतो, तर तो महिन्याच्या अखेरीस वाटप केला जात असतो. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीनं ही ओवाळणीचे पैसे, बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आज 23 ऑक्टोबर आहे, तर सरासरी 31 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच अजून 8 दिवस हे वितरण अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. बघा पहिल्या 4 दिवसांमध्ये म्हणजेच 23 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 25 ऑक्टोबर आणि या ठिकाणी 26 ऑक्टोबर या प्रमुख पहिल्या 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होतील. त्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी 28 ऑक्टोबर, 29 ऑक्टोबर, 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर या उर्वरित 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील. कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो, त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजेची ओवाळणी वाटप होत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची भाऊबीज गोड होत आहे, त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी आपण वाचून दाखवत आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा SMS येईल, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे न जमा झाल्याचा SMS येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त 2च मिनिटाचा वेळ काढायचा आहे. लगेच तुम्हाला या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी, गॅस कनेक्शनचे पैसे, ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे एकत्रितपणे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप करायला सुरुवात केलेली आहे, त्याची संपूर्ण सविस्तर यादी तुम्हाला सुद्धा समजणार आहे. तुमची सुद्धा दिवाळीच्या हप्त्याची, ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येणार आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी सांगणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या प्रमुख नियमांमध्ये, प्रमुख पात्रतांमध्ये, प्रमुख अटींमध्ये, प्रमुख शर्तींमध्ये बसत आहात का? जर तुम्ही प्रमुख अटींमध्ये, प्रमुख शर्तींमध्ये, प्रमुख पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला भाऊबीजेची ओवाळणी वाटप होणार आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये भाऊबीजेच्या निमित्तानं पैसे वाटप होतील, ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे वाटप होतील. अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आज 23 ऑक्टोबर गुरुवार भाऊबीजेच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगत आहे. त्यासोबत उद्या शुक्रवार आहे आणि परवा दिवशी शनिवार आहे. म्हणजेच शुक्रवारसाठी आणि शनिवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे त्याची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आम्ही भाऊबीजेची ओवाळणी सरसकट सर्व बहिणींना सोडणार नाही. म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर या भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी पात्र असतील त्याच लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी पात्र नसतील त्या लाडक्या बहिणींना आम्ही भाऊबीजेची ओवाळणी वाटप करणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी तुम्हाला सांगायला सुरुवात करत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा भाऊबीजेच्या ओवाळणीची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे की कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी लावलेल्या आहेत. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी वेगळ्या पात्रता लावलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी वेगळ्या पात्रता लावलेल्या आहेत. जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी या वेगळ्या पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत आणि जर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही या दोन्हींच्या वेगवेगळ्या पात्रतांमध्ये
नियमांमध्ये वेगवेगळ्या नियमांमध्ये बसायला पाहिजेत, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. अन्यथा जर तुम्ही या नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटींमध्ये, शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आपण सुरुवात करूयात की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणकोणत्या लाडकी बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे, 22च्या वाळणीचे पैसे वाटप करायला सुरुवात केलेले आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना ही यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील. फक्त लाडक्या बहिणींना तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवायला अडचण सुद्धा येणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा तुमच्या भावांना या ठिकाणी ओवाळायचं असेल, त्या अनुषंगाने तुमचा वेळ घेणार नाही. तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमच्या भावांच्या गावाला गेलेला असेल किंवा तुमच्या गावाला तुमचे सख्खे भाऊ, चुलत भाऊ आलेले असतील तर तुम्हाला सुद्धा त्यांना ओवाळायचं असेल. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा वेळ सुद्धा घेणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त ओवाळणी वाटप सुद्धा होतच आहे. तर ती ओवाळणी किती मिळत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींना, काल पत्रकारांशी बोलत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र लाडक्या बहिणींना दिवाळीची ओवाळणी या ठिकाणी 22ची ओवाळणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे. कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीची ओवाळणी, 22ची ओवाळणी या ठिकाणी वितरित सुद्धा होतच आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता, नियम आणि अटी सांगत आहे. त्यामुळे तुम्ही नियम, अटी आणि पात्रता पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण पात्रता, नियम आणि अटी तुम्हाला खटाखट वाचून दाखवत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पात्रता, नियम आणि अटी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. बघा लाडकी बहिणींना, आता या ठिकाणी पहिले पात्रता म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला पाहिजे, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, उत्पन्न कमी असायला पाहिजे, फक्त लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असायला पाहिजे. तर अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी ओवाळणीचे पैसे वाटप होतील. परंतु लाडकी बहिणींना, या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील त्याचीच माहिती देतच आहे. बघा लाडकी बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वाटप होतील. म्हणजेच काही लाडक्या बहिणींना आज, काहींना उद्या, काहींना परवा, अशा पद्धतीने 31 ऑक्टोबर पर्यंत हे वितरण अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती आलेली होती. ही माहिती तुम्हाला सुद्धा दिलेली आहे. म्हणजेच लाडकी बहिणींना, राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार आम्ही मागच्या वर्षी ओवाळणी दिलेली होती, त्यामुळे या वर्षीची ओवाळणी सुद्धा वाटप करत आहोत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना 31 ऑक्टोबर पर्यंत पैसे वाटप होतील. नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत असणाऱ्या लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा.